मने तो आवो चलिए, चुप चुप चलने में क्या राज है, यू चुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है. हाताला हिसका मारून निघून जाशील देवा, अरे या धड्याच्या अंतःकरणातून निघून दाखव. तेव्हा म्हणेल पळून जाणारा, उभी जन्म गेले आमचे तुझी उपासना करता करता. आम्हाला विश्वास आहे, आम्हाला पदोपदी सांभाळायला तुला यावं लागेल. आमचं भजन शुद्ध आहे, आमची उपासना शुद्ध आहे. आमचा तुझ्यावर नाही रे, आमच्या उपासनेवर विश्वास आहे. आणि ज्याची उपासना शुद्ध आहे तू त्याला वरदान दिलेलं आहे. तुझं ब्रीद आहे शुद्ध उपासनेच्या लोकांना तू कधी पडू देत नाही. बोलो निधी वाट करी धरो निदावी नीट. हाताला धरतो आणि वाटेला लावतो. इथं वाट लावणारे वेळही भेटतील, वाट धर दाखवणारा कोणी भेटत नाही. घरचं ऐकत नाही आपलं कोणी, आणि तो हाताला धरतो आणि वाटेला लावून देतो. म्हणजे गडी बनतो ना आपला. कोण ऐकतो आपलं? आमच्या शेजारी एक जोडप आहे, त्यांची ख्याती आहे. त्या म्हणजे नवऱ्याने जे बायकोला सांगितलं ती बाई ती काम सरळ कधी करत नाही, त्याच्या उलट आतापर्यंत इतिहासात केलं नाही, पुढं करणार नाही. त्यांचं गाजलेलं जोडप दत्तूजीबा सांगायचे, हो त्यांचा जुना दृष्टांत. ते म्हणायचे कसे स्वभाव असतात लोकांचे. एका बाईचे मामा आले, आणि मामा आल्यावर ऐका एवढं उदाहरण आहे, कारण घरी जायची तयारी करा. तिचे मामा आल्यावर या मालकाला वाटलं आता हिचे मामा कधी नव्हता आले बो, यांना सांगू. तो म्हटलं हे बघ तुझे मामा खूप दिवसानं आले, जरा पुरणपोळी होऊन जाऊ दे आज, बनव पुरणपोळी. ते म्हणे पुरणपोळी मला वेळ नाही, इकडे पुरणपोळी जमणार नाही, मी पिठलं बनवते. पिठला का मामा कधी नव्हता आला ना. ती बाई म्हणे येऊ द्या, त्याला काय, मी बेसन बनवते. बेसन म्हणजे बेसन जे कोण्या सणाला चालत नाही त्याला बेसन म्हणतात. मग मनाचे श्लोक आहे ते. बेसन कोण्या सणाला चालत नाही. तिने बेसन बनवलं. मामा म्हणे इतक्या दिवसानं आलो यांच्या घरी, यांनी बेसन खाऊ घातलं, पाय टाकायचं नाही यांच्या घरी. 15 दिवसांनी याचे मामा आले. आता याला वाटलं आपल्याही मामाला जर बेसन खाऊ घातलं तर आपला मामा तर घर पाहणार नाही आपलं. काय करता, हा गेला बायकोजवळ. तिला म्हटलं हे बघ मला असं वाटतं तुझ्या मामाला जसं पिठलं खाऊ घातलं ना तसं माझ्याही मामाला बनव, लवकर जाऊ दे. ते बाई म्हणे वेडे का तुम्ही, किती दिवसानं आले मामा, मी पुरणपोळी बनवते. हो हो हो, हा म्हणे आली रुळावर गाडी. पुरणपोळीचं मामाने जेवण केलं, मामा निघून गेले. काही दिवसानं सप्ताह होता गावात. टाळकऱ्यांना बोलवलं दुपारी. जरा माणूस पारमार्थिकच होता. संतोष भाऊंना विचारलं वाघ महाराज काय स्वयंपाक बनवायचा. ते म्हटले बुवा बनवा तुमच्या मनाने, बनवा काय काही बनवा. नाही पण तरी नाही बनवा तुमच्या मना. मालक म्हटलं हे बघ 1-2 साधी भाजी बनव. ती बाई म्हणे साधी, तुम्हाला काही अक्कल आहे थोडीशी, किती दिवसानं सप्ताह येतो वर्षातून एकदा. ती बिचारी टाळकरी मंडळी आपल्या घरी जेवायला आले, आपलं बाग काहीतरी चांगला बेत बनवते, सरपंचानं बनवला तसा. चांगलं गोड स्वीट 2-4 भाज्या चांगल्या भाज्या बनवते. वाघ महाराज म्हटले काका तुम्ही म्हटले साधं बनव, काकी म्हटले चांगला स्वीट आयटम बनवते. तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे. तो म्हणे वाघ महाराज ती किती मोकळी ती या पठ्ठ्यालाच माहिती आहे, फक्त तुम्हाला काय सांगू आता. पण तुम्ही या जेवायला मी दाखवतो ती किती मोकळी ती. गेले मंडळी सगळी जेवायला. बाई आल्या पानं वाढायला. बाई पानं बरोबर वाढत होत्या, केळीची पानं. पण बुवाला जरा झलक दाखवायची होती. त्या बाईचा मालक म्हटलं पानं जरा हळू वाढली पाहिजे. असं म्हटल्यावर ती बाई उभ्यानंच पानं फेकी. मालक म्हणे पाहिजो पानावर पायगी पडू दिवशी नाही तर ती बाई पानावून चालली. कसं बसे त्यांनी जेवण उरकले. दत्तूजीबा म्हटले बुवा कठीण आहे ती बाई. शेतात गेले म्हणे पेरणी करायला. दत्तूजी महाराज सांगायचे कडून घेऊन गेले. चिखलाची वाट होती त्यांच्या शेताची, कडून घेऊन गेले. शेताला गेले, धो 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 पाऊस पडला 3 तास. आता इतका पाऊस झाल्यावर पेरणी झाली ना. परत आले. यांना नदी ओलांडून गावात यायचं होतं. छोटीशी नदी होती ओढा, ते ओलांडून गावात यायचं. कायच करावं आता, इतकी नदी ओलांडून गावात यायचं. गावात कमरे एवढं पाणी आलं नदीला. मला घाबरलेला. आता इतका मोठा समाज येत आहे, कोणी असं ठरवलं तर आयुष्यभर उलट बोलू शकतो. उलट बोलायची सवय नाही आपल्याला. घाबरलेला नवरा बायकोला म्हणतो आता काय करायचं, नदीला पाणी आलेलं आहे. तिकडची माणसं म्हणतात रामभू अरे लवकर या, गावात पाणी वाढतंय, डोंगरावर पाणी चालू आहे, पाणी वाढेल बरं का आणखी, या लवकर. अरे म्हणे पोहणं नाही, तिलाही नाही मलाही नाही. अरे म्हणे बैल आहे,
बैलाचं शेपूट धरायचं आणि यायचं. बैलाला पोहणं असतं. बैल तुम्हाला कुठं नेऊ देणार नाही, बरोबर गावात आणतील बैल. बरं बरं बरं, मग ते खरंय म्हणे गाड्या. तो म्हटलं चल बैलाचे शेपूट धरून जाऊ. त्यातली त्यांची जी जोडी होती त्यातला एक बैल भांडा होता, एकाला अर्ध शेपूट होतं. तो म्हटलाय बघ, या लांब बैलाचं शेपूट तू धर, त्या अर्ध्याचं शेपूट मी धरतो, त्याला जरा शेपटी कमी येते. बाई म्हणे तुम्ही काय कमकोत समजता का मला? 10 जोडे माझ्या बापाच्या घरी, मी धरीन त्या बैलाचं शेपूट. अरे हा म्हणे त्याला शेपूट कमी आहे, तू नादी येऊ नको. नाही नाही, मी धरते त्याचे शेपूट. धरलं त्या बहीण ते शेपूट. चालले मधोमध हळूहळू ढाळे ढाळे पाणी म्हणतो मी, दोघं चालले बुवा त्या पाण्यात. हे पाणी वाढतंय. नवऱ्याचं पूर्ण लक्ष बायकोकडं. तो म्हणे पाय त्याला शेपूट कमी आहे बरं जरा. ते बाई म्हणे माहिती आहे म्हणजे. हो त्याला शेपूट कमी आहे, जरा पीठ पकडजो. ते बाई म्हणे मी ढिल्ल तरी. आता ती होतीच उलटी ना, त्याला काय. तो म्हणे ढिल्लही धरलं तर चालते बापा, फक्त सोडजो नको म्हणजे झालं. ते बाई म्हणे हे सोडलं, दिलं ना सोडून. ते बाई चालली वाद. बराडखेडा नदी आहे का तुमच्या गावात? चांगलं गाव आहे तुमचं. म्हणजे बाई वाहून जाईल इतकं पाणी आहे ना नदीला. रामभाऊ तिकडच्या काठावर गेले. नदी कुठं वाहते? इकडे. नदी इकडं वाहते खाली, आणि रामभाऊ चालले वरती पाहायला. 2-4 माणसं भेटले. म्हणे रामभाऊ काय गडा गडबडीत कुठं चाललं रे? अरे म्हणे बाय कोण गेली रे भाऊ, मी तिला पाहायला चाललो. काय ले का वेड आहे रामभाऊ. अरे आपली नदी खाली वाहते का राम्या, आणि तू वरती चालला पाहायला. तो म्हणे रावसाहेब मला पुरा अंदाज आला तिचा, आता ती खाली जाणार नाही, ती वरतीच गेली असेल म्हणे. ती होतीच तशी. जिच्या बरोबर प्रपंच थाटलाय तिचं जर ही कथा, या कथेत तुमची माझी पिढी नाही. किती पिढ्या गेल्या सांगू? आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला. तू पंतु तो तैसा झाला, देखत देखत नातू पंतु तो ही तैसा झाला. हे उठा उठा दादा पाटी